नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामधलं हे पहिलं यूट्यूब चॅनल असेल जे की लायब्ररी सायन्समध्ये तुम्हाला आता परिपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहेत। सिलेबस असेल, अभ्यासक्रम असेल, परीक्षा असेल, कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला कोणती क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, कशाप्रकारे तुम्ही मराठीमध्ये अभ्यास करू शकता, लायब्ररी सायन्समध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वपूर्ण असतील, या सर्व माहितीसाठी आपण महाराष्ट्रातलं हे पहिलं लायब्ररी सायन्स अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आपण ओपन केलेलं आहे। तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर लायब्ररी सायन्समध्ये मला नेमकं करिअर करायचं आहे, तर करिअर करत असताना लायब्ररी सायन्स कशाप्रकारे विषय आहे, यामध्ये कोणकोणते कोर्सेस असतात किंवा कोणकोणत्या पदव्या असतात, त्या पदव्या आपण घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नोकरी मिळेल। महाराष्ट्रामधल्या कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये लायब्ररी सायन्स या ठिकाणी जागा असतात, लायब्ररीयन असेल, चीफ लायब्ररीयन असेल, त्यानंतर डेप्युटी लायब्ररीयन असेल किंवा असिस्टंट लायब्ररीयन असेल किंवा कॅटलॉगर असेल, इतर काही महत्त्वपूर्ण ज्या पोस्ट आहेत तर त्या पोस्टसाठी कोणकोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, या संदर्भात बरेचसे मॅसेज होते। तर त्यामुळे सर्व विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव आपण एक लायब्ररी सायन्सचा जो करिअर रोड मॅप आहे, म्हणजे जर तुम्हाला लायब्ररी सायन्समध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमच्याकडं कोणकोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं पाहिजे, तर ते एज्युकेशन तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून घेणार आणि त्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे जॉब मिळेल किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल, या संदर्भात आपण कम्प्लिटली हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही लायब्ररी सायन्स अकॅडमीवर जर पहिली वेळेस असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला, ज्या विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्समध्ये करिअर करायचं आहे किंवा जे विद्यार्थी BLIP असेल, MLIP असेल, LTC असेल, DLIP असेल, ज्या या कोर्सला जर ॲडमिशन घेतले असतील तर भविष्यामध्ये त्यांना लायब्ररी सायन्सच्या जर जागा वॅकन्सी संदर्भात जर अपडेट हवी असेल, क्लास संदर्भात माहिती हवी असेल, नोट्स संदर्भात माहिती हवी असेल, सेट नेट करायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या मित्रांनासुद्धा हा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता। महाराष्ट्रातली ही पहिली लायब्ररी सायन्स अकॅडमी आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लायब्ररी सायन्सचा विषय मोठा करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी सपोर्ट असणं गरजेचं आहे। त्यानंतर जर तुम्ही या जूनमध्ये येणारी जर सेट नेटची जर तयारी करत असाल तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण टेस्ट सीरीजसुद्धा सुरुवात केली आहे। नेटचे फॉर्म सुरुवात झाले तर सेटचे फॉर्म जूनमध्ये सुरुवात होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला जर नेट सेटची जर परिपूर्ण तयारी करायची असेल आणि दर्जेदार लायब्ररी सायन्सचं सेकंड पेपरची जर तुम्हाला जर टेस्ट सीरीज जर घ्यायची असेल तर आपलं डिजिटल जे की हे प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे, तर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेस्ट सीरीजचा सराव करू शकता आणि लायब्ररी सायन्समध्ये सेट नेट करू शकता। सेट नेटच्या नंतर ज्या काय आता आगामी MPSCच्या माध्यमातून असेल किंवा प्राध्यापक पदभरती संदर्भात जे काही लायब्ररीच्या जागा येतील तर त्या जागेसाठी तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी बनणार आहे, त्यामुळे तुम्ही सेट नेट होणं गरजेचं आहे। आता आपण सुरुवात करूया की लायब्ररी सायन्समध्ये तुम्हाला करिअर करण्यासाठी सुरुवात कुठून करावी लागेल। जर तुम्हाला आपण त्यामध्ये 2 टप्पे करूया, जे की 12वी पास असाल तर तुम्ही काय करावं, त्यात या ठिकाणी आपण सुरुवात करूया। जर तुम्ही आता 12वी पास असाल किंवा तुमच्या घरातील जर कोणी जर 12वी पास असेल तर त्याला लायब्ररी सायन्समध्ये जर करिअर करायचं असेल तर नेमकं कशाप्रकारे सुरुवात करावी, तर या ठिकाणी पहा, 12वी सायन्सनंतर तुमचं कोणत्याही शाखेचं जर तुमचं जर ग्रॅज्युएशन तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे। जर तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमधलं म्हणजे BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल, तुम्ही YCMमधून करा, रेग्युलरमधून करा, टिळक विद्यापीठामधून करा, काही प्रॉब्लेम नाही। जर तुमचं ग्रॅज्युएशन 12वी नंतर कंप्लीट झालं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला लायब्ररी सायन्सचा जो मुख्य प्रोफेशनल कोर्स आहे ज्याला आपण म्हणतो BLIP IS बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, हा कोर्स तुम्हाला 12वी नंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर तुम्ही या ठिकाणी हा कोर्स करू शकतो। कोणत्याही विद्यापीठामध्ये हा कोर्स आहे, मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा आहे, त्यानंतर टिळक विद्यापीठामध्ये सुद्धा हा तुम्ही कोर्स करू शकता। लायब्ररी सायन्समधली सर्वात महत्त्वाचा कोर्स आहे। आता MPSCच्या माध्यमातून 5 मेला जो काही सेवा प्रवेश नियम आला तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुमच्याकडे एनी डिग्री असेल कोणतीही, मी सांगितल्यानुसार या ठिकाणी दिलेले आहेत BA, BCom, BSc, BCS यापैकी कोणती तुमची डिग्री असेल प्लस तुमच्याकडे जर BLIP असेल तर तुम्ही या ठिकाणी MPSCच्या माध्यमातून ज्या काही गट कच्या लायब्ररीच्या जागा येणार आहे तर त्या जागेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यासाठी तुम्हाला BLIP असणं गरजेचं आहे। BLIPला बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स असं म्हणतात। लायब्ररी सायन्समधला हा मुख्य प्रोफेशनल कोर्स आहे, तो 1 वर्षाचा आहे। विद्यापीठामध्ये 2 सेमिस्टरमध्ये तुमची परीक्षा होतात, YCMमध्ये फक्त 1 सेमिस्टरमध्ये तुमची परीक्षा होते। कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता।
या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला क्लासिफिकेशन असेल, कॅटलॉगिंग असेल, लायब्ररी मॅनेजमेंट असेल, ITC लायब्ररी असेल, डिजिटल लायब्ररी असेल, इन्फॉर्मेशन रिसोर्स असेल, रिसर्च बेसिक असेल, या सर्व विषयाचा अभ्यास करायचा असतो. डिटेल्समध्ये तुम्ही जर आपला ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला इन्फॉर्मेशन इथेच राहतील. ग्रुप जॉईन करण्यासाठी 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा. व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आपण ओपन केलं आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. त्यानंतर जर तुमचं बिलीफ झाल्यानंतर तुम्हाला जर लायब्ररी सायन्समध्ये जर मास्टर करायचं असेल तर तुमचं बिलीफ असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा 1 वर्षाचा कोर्स तुम्ही या ठिकाणी करू शकता. बिलीफमधलं मास्टर जसं MA असेल, MA असेल, MSc असेल, तशा प्रकारचं बिलीफ हे 1 वर्षाचं मास्टर असतं. तर ते तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय फायदा होईल तर तुम्ही असिस्टंट लायब्ररीन असेल, कॉलेज लायब्ररीन असेल, युनिव्हर्सिटी लेवलचे जॉब्स असतील, नेटसेटसाठी तुम्ही इलिजिबल होता. म्हणजे आता जे जूनमध्ये नेटसेटची जाहिरात येणार आहे, ज्या विद्यार्थी किंवा जो विद्यार्थी नेटसेट करण्यासाठी एमलिप असेल पात्र, म्हणजे एमलिपला जर परीक्षा दिला असेल, एमलिपचा रिझल्ट जर पास असेल तर तो या ठिकाणी नेटसेटचा या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. किंवा जर एमलिपला जर तुमचं आता ॲडमिशन असेल, तुमची एक्झाम जर बाकी असेल, अपेअर म्हणून सुद्धा तुम्ही नेटसेटसाठी फॉर्म भरू शकता. जेणेकरून तुम्हाला जे काही कॉलेजच्या जागा आहेत तर त्या कॉलेजच्या जागेवरचं तुम्हाला या ठिकाणी लायब्ररीची पोस्ट घेता येईल. 1 वर्षाचा हा कोर्स असतो. त्यानंतर नेटसेटची तुम्हाला परीक्षा देते. म्हणजे कोणत्याही विषयात जर तुम्हाला जर नेटसेट करायचं असेल तर त्या विषयाची तुम्हाला PG असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एमलिप केल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी नेटसेट देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला प्रोफेसर होता येते, असिस्टंट प्रोफेसर होता येते, युनिव्हर्सिटीचे लायब्ररीयनसुद्धा या ठिकाणी होता येते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं लायब्ररीयनचे काही करिअर आहे तर ते करिअर आपण पाहिले. बिलीप असेल, त्यानंतर तुमचं एमलिप असेल, त्यानंतर नेटसेट असेल, हे तुम्ही करू शकता. आता तुम्हाला सुरुवातीला जर एखाद्या वेळेस बिलीप जर तुम्ही केले, MPSCच्या माध्यमातून ग्रुप Cच्या अंतर्गत जर तुम्ही जर लायब्ररीयन झाला, लायब्ररी असिस्टंट झाला तर तुमचं लायब्ररीयन या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते. त्यानंतर सिनियर लायब्ररीयन, त्यानंतर डेप्युटी लायब्ररीयन, त्यानंतर चीफ लायब्ररीयन, अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा जो काही करिअर ग्रोथ आहे तर तशा प्रकारचं असते. आता जर समजा तर तुम्ही DMRमध्ये जर किंवा DMRमध्ये जर तुम्ही जर लायब्ररीयन म्हणून जर लागलं तर सिनियर लायब्ररीयन असेल, डेप्युटी लायब्ररीयन आणि चीफ लायब्ररीयन अशा प्रकारचं तुमची या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते. एक्सपिरियन्स तुमचा ग्राह्य धरला जातो. तर त्यामुळे तुमची सुरुवात ही चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आपण कोर्स पाहिलेत अकॅडमिक. आता लायब्ररी सायन्समधले सर्टिफिकेट कोर्ससुद्धा आहेत. आता तुम्हाला जर तुम्ही जर 5 मेचं जर GR पाहिला असेल, त्या संदर्भाचा आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केला तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तशा प्रकारे दिलेला असेल की एनी डिग्री आहे, त्यानंतर प्लस बिलीप असेल, ऑब्लिकमध्ये त्यांनी दिले की जर बिलीप तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे एखादा सर्टिफिकेट कोर्स असणं गरजेचं आहे. तर लायब्ररी सायन्समधले सर्टिफिकेट कोर्स किती आहेत आणि कशा प्रकारे आहेत, तुम्ही कशा प्रकारे ॲडमिशन घेता आणि त्याचा नेमका फायदा काय. आता जर तुम्ही जर लायब्ररी सायन्समधले जर सर्टिफिकेट कोर्स पाहिलं तर आदिवासी विभागाच्या अंतर्गत लायब्ररी सायन्सची जर वॅकन्सी आल्या होत्या तर त्या वॅकन्सीमध्ये त्यांनी सर्टिफिकेट कोर्स मागितला होता. आता यामध्ये पहिलं सर्टिफिकेट कोर्स कोणता आहे तर सिलिप आहे, सर्टिफिकेट इन लायब्ररीयनशिप. यामध्ये तुम्हाला लायब्ररी संदर्भाचे बेसिक ज्ञान असेल, बुक क्लासिफिकेशन असेल, कॅटलॉगिंग असेल, लायब्ररी मॅनेजमेंट असेल, या विषयाचे या ठिकाणी स्टडी केली जातं. हा कोर्स तुम्हाला तुमची 10वी पास असेल, 12वी पास असेल तर तुम्हाला करता येते. 6 महिन्याचा हा कोर्स आहे. तुम्ही टिळक विद्यापीठाच्या माध्यमातून असेल हा कोर्स करू शकता. त्यानंतर दुसरा एक कोर्स आहे आपला महाराष्ट्र ग्रंथालय मंडळाचा, राज्य मंडळाचा LTC लायब्ररी टेक्नॉलॉजी सर्टिफिकेट आणि LTC कोर्स आहे. तर तो सुद्धा तुम्ही कोर्स करू शकता. आता 6 महिन्याचा झालेला आहे तर तुम्ही जिल्हा ग्रंथालयाच्या माध्यमातून हा कोर्स तुम्ही करू घेऊ शकता आणि तो सुद्धा तुम्हाला एक फायदेशीर असणार आहे. त्यानंतर दुसरं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. सर्टिफिकेट व लायब्ररीपेक्षा हे थोडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असते. यामध्ये इन्फॉर्मेशन सायन्स असेल, लायब्ररी असेल, लायब्ररी सॉफ्टवेअर असेल, ITC स्किल तुम्हाला शिकवले जातात. 12वीच्या बेसिसवर हा कोर्स तुम्हाला करता येतो. त्यानंतर तिसरा सर्टिफिकेट कोर्स आहे सर्टिफिकेट इन लायब्ररी ऑटोमेशन. यामध्ये तुम्हाला लायब्ररी संदर्भाचे काही सॉफ्टवेअर असतात तर ते सॉफ्टवेअर तुम्हाला या ठिकाणी शिकवले जातात. आणि हा कोर्स कोणासाठी असतो, जे विद्यार्थी लायब्ररी बिलीप झालेला आहे, एमलिप झालेला आहे आणि जे सर्वात महत्त्वाचं लायब्ररीमध्ये ॲज अ लायब्ररीयन म्हणून काम करतात त्यांच्यासाठी हा कोर्स असतो. त्यानंतर चौथा कोर्स आहे सर्टिफिकेट इन डिजिटल लायब्ररी मॅनेजमेंट, सर्टिफिकेट इन कॅटलॉगिंग इन क्लासिफिकेशन, सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इन लायब्ररीयन. त्यानंतर PGDLAN पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्क, KVS NUS यासाठी असेल किंवा सेंट्रलचा जर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल, सेंट्रलच्या परीक्षा जर द्यायचा असेल तर तुमच्याकडे हा कोर्स असणं गरजेचं आहे. बऱ्याच
या ठिकाणी पोस्टला हा कोर्स विचारतो, त्यामुळे तुम्ही मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून असेल किंवा बामूच्या विद्यापीठाच्या माध्यमातून हा कोर्स तुम्ही करू शकता. त्यानंतर सर्टिफिकेट इन अचिव्हर्स इन डॉक्युमेंट मॅनेजमेंट हा सुद्धा एक कोर्स आहे, तो कोर्ससुद्धा तुम्ही करू शकता. अशा प्रकारे लायब्ररी सायन्समधलं जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर हा एक रोड मॅप आहे. म्हणजे तुमचं 12वी नंतर तुम्ही बिलीव्ह करता, त्यानंतर एमलीव्ह करू शकता, त्यानंतर सेटनेट करू शकता, त्यानंतर जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येतात, ज्या स्पर्धा परीक्षा येतात, त्या स्पर्धा परीक्षा क्रॅक करून तुम्ही चांगल्या प्रकारे लायब्ररी या ठिकाणी जॉईन होऊ शकता. जर तुम्हाला नेट सेट करून जर तुम्हाला प्रोफेसर व्हायचं असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करावा लागेल. त्यानंतर लायब्ररी सायन्समधले जर बेसिक जर तुम्हाला काही जरी माहीत नसेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रेग्युलर आता आपण लेक्चर असतील, त्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बॅचसुद्धा मराठीमधून लॉन्च करणार आहेत, आपले नोट्ससुद्धा येणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. हा एक चार्ट आहे किंवा हा एक रोड मॅप आहे. हा रोड मॅप तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या आजूबाजूची जर तुम्हाला कोणाला जर लायब्ररी सायन्समध्ये जर करिअर करायचं असेल इन फ्युचरमध्ये, शिक्षकेतर जी काही पदं आहे तर त्या पदासुद्धा या ठिकाणी लायब्ररी सायन्सचा सर्वात मोठा वाटा आहे. लायब्ररी सायन्समध्ये चांगल्या प्रकारचे जागा वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. नगर परिषद असेल, DMR असेल, त्यानंतर इतर MPSCच्या माध्यमातून ग्रुप Cच्या अंतर्गत लायब्ररी सायन्सच्या जागा आता वेळोवेळी भरल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जे विद्यार्थी आत्तापर्यंत लायब्ररी सायन्सला फोकस केलं नाही किंवा लायब्ररी सायन्सचा टेक्निकलचा अभ्यास केला नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या महाराष्ट्रातल्या जवळच्या मित्रांनासुद्धा हा नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपला विषय आपल्याला मोठा करायचा आहे आणि आपली अकॅडमीसुद्धा मोठी झाली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातली ही पहिली अकॅडमी आहे जे की लायब्ररी सायन्सवर फोकस करत आहे. त्यामुळे सर्वांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.